नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत. आज आपण या सेशनमध्ये अट असलेली वाक्यरचना पाहणार आहोत, म्हणजेच जर तर. काय जर आणि तर. बघा, जसे तुम्हाला टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स यांचं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह यांचं मराठीमध्ये जेवढं महत्वाचं आहे, तशाच ह्या पण वाक्यरचना तुमच्या खूप महत्वाच्या आहेत. हे ज्या 6 वाक्यरचना तुम्हाला दिसत आहेत, हे तुमचं स्पीकिंगचं तुमचे कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर करून टाकतील. पहा, आपण नेहमी वापरामध्ये बोलतो ना, जर तू हे केलं तर तुला हे भेटेल, जर तू अभ्यास केला तर तू पास होशील, जर तू अभ्यास करत असशील तर मी नंतर येईन. म्हणजे आपण हे जे काय वाक्यरचना बोलतो, जर तू आता बिझी असशील तर मी नंतर येईन, राईट. अशा वेळेस ज्या जर तरच्या वाक्यरचना आहेत, त्यासाठी आपल्याला काय वापरायचंय? इफ वापरायचंय. काय वाक्याच्या सुरुवातीला काय वापरायचे? इफ. बघा, तेही तुम्हाला सांगेन वाक्याच्या मध्ये आणि सुरुवातीला. तुम्ही लेक्चर पूर्ण पहा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की ह्या वाक्यरचना कशा असतात. बघा, मी तुम्हाला जास्त डीप मध्ये नाही सांगणार, फक्त तुम्हाला सांगेन की ह्याचा अर्थ बघा काय होतो. इफ यू ऍड 3 and 3 यू गेट 6. आता इथं पहा, ऍड म्हणजे काय? हे ऍड म्हणजे बघा, ऍडची किती अर्थ होतात. एक फक्त आपण असं म्हणलं ऍड, हे ऍड होते म्हणजे तुमची जाहिरात. ओके. आणि हे ऍड म्हणजे काय? मिळवणे. मिळवणे म्हणजे एकात एक कुठली गोष्ट मिळवणे. म्हणजेच आपण 3 मध्ये 3 मिळवलं तर काय होणार? 6 मिळणार, राईट. असं म्हणजे असं त्या अर्थाने तर वापरलेलं आपण. म्हणजेच पहा, इफ यू ऍड 3 and 3 यू गेट 6. जर तुम्ही 3 आणि 3 हे जर मिक्स केले किंवा ह्याच्यामध्ये जर ऍड केलं तर तुम्हाला काय भेटणार? 6 मिळणार. आपण म्हणतो ना की अरे 6 मध्ये 6 मिळवले तर किती भेटणार? सॉरी, 3 मध्ये 3 मिळवले तर किती? 6 मिळणार, राईट. म्हणजे असा त्याचा अर्थ होतो. काय? जर तुम्ही 3 मध्ये 3 मिळवले तर तुम्हाला 6 मिळतात किंवा ते 6 होतात. आता त्यानंतरचं पहा, इफ यू pour ऑइल ऑन वॉटर इट फ्लोट्स. बघा, फ्लोट्सचा अर्थ आहे, बघा लक्षात घ्या, तरंगणे. आणि पुअरचा अर्थ आहे, पुअर म्हणजे काय? ओतणे. बघा, अजून एक तसा सेम शब्द आहे, POOR, म्हणजेच काय? गरीब. ऑइल म्हणजे तेल. आता ऑइल बघा बऱ्याच प्रकारचे असतात, जसं की तुम्ही जे गाडीमध्ये ऑइल टाकता इंजिनमध्ये त्याला इंजिन ऑइल म्हणतात, आणि जे आपण जेवणामध्ये जे वापरतो त्याला एडिबल ऑइल म्हणतात, म्हणजे खाण्यायोग्य ऑइल. बघा, ऑइलचे प्रकार सांगितलेत. एक म्हणजे गाडीचं जे ऑइल असतं त्याला इंजिन ऑइल म्हणतात, आणि जे आपलं खायचं ऑइल असतं त्याला एडिबल ऑइल म्हणजे खाद्यतेल. बघा, तुम्ही तेल जे तुम्ही घेता त्याच्या म्हणजे तेलाचं पॅकेट असेल किंवा तेलाचा डब्बा असेल किंवा तेलाचं जे काय असेल, राईट, त्याच्यावर लिहिलेलं असतं एडिबल ऑइल म्हणून. आणि जे तुम्ही गाडीसाठी जे ऑइल घेतात त्याच्यावर लिहिलेलं असतं इंजिन ऑइल. ओके, लक्षात ठेवा. ऑइल म्हणजे काय? तेल. बघा, इफ यू pour ऑइल ऑन वॉटर. ऑन म्हणजे काय? वर. वॉटर म्हणजे पाणी. इट फ्लोट्स म्हणजे जर तुम्ही तेल पाण्यावर ओतलं तर ते काय? तरंगतं. काय? बघा वाक्यरचना, जर तुम्ही तेल पाण्यावर ओतलं तर ते तरंगतं, राईट. आता त्यानंतरची वाक्यरचना पहा, इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. आता स्टडी पहा, स्टडीज तुम्हाला 3 फॉर्म सांगतो मी. आता पुअरचं पण 3 फॉर्म आहेत, त्याला ईडी लावायचे. बघा, जसं की POUR. ओके, म्हणजे काय? होत नाही. ह्याचं थर्ड आणि सेकंड आणि थर्ड ईडी लावायचे. स्टडीचं पहा, स्टडी, स्टडीड, स्टडीड. म्हणजेच काय? त्याचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म पण सेम ईडी लावायचा, राईट. म्हणजे काय? अभ्यास करणे. जर तुम्ही अभ्यास केला, तुम्ही म्हणजे स्टडी हार्ड म्हणजे तुम्ही कठोर अभ्यास केला तर तुम्ही पास होणार. बघा, आपण एखाद्याला विद्यार्थ्याला आपण सांगतो ना की अरे तू जर अभ्यास करशील तर तू पास होशील, राईट. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास, राईट. बघा, तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी गमवावं लागेल. म्हणजेच पहा, इफ यू वॉन्ट टू गेन समथिंग यू वॉन्ट टू लूज
समथिंग, राईट. ही वाक्यरचना तुम्हाला सांगितली, लिहून घ्या. त्यानंतर पहा, इफ यू आर स्टडी. आता इथं काय होतं, सिम्पल प्रेझेंट आणि सुरुवातीच्या वाक्यात सिम्पल प्रेझेंट टेन्स होतं, पण मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो, सिम्पल पास्ट टेन्स सारखा, राईट. म्हणजे बघा, तू अभ्यास केला तर पास होशील मराठीतला, पण इंग्लिशमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स राहणार, पण त्याचा मराठीमध्ये अर्थ लावताना हा साध्या भूतकाळाचा अर्थ लावायचा. बघा, इफ यू आर स्टडिंग आय विल कम आफ्टरवर्ड्स. बघा इथं आता जर इफच्या वाक्यामध्ये कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स जर वापरला असेल तर त्याचा अर्थ काय होतो, जर तू अभ्यास करत असशील तर मी नंतर येईल. बघा, आय विल कम, कमचं तिन्ही फॉर्म घ्या, टू कम, केम म्हणजे काय, येणे. आता इथं काय वापरले आपण, आफ्टरवर्ड्स. बघा, आफ्टर याचा अर्थ पण नंतर. ह्या आफ्टर नंतर तुम्ही नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह किंवा वर्ब हे तुम्ही वापरू शकता, ओके. पण ह्या आफ्टरवर्ड्स नंतर तुम्ही नाउन वगैरे काहीच वापरू शकत नाही. हे स्वतंत्रप्रमाणे वापरलं जातं. ह्याचा पण अर्थ काय, नंतर. म्हणजे इफ यू आर स्टडी आय विल कम आफ्टरवर्ड्स, म्हणजे जर तू अभ्यास करत असशील तर मी नंतर येईल, असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. बघा, आपण म्हणतो जर तू अभ्यास करत असशील तर, म्हणजे तू ह्या कामामध्ये, म्हणजे तू जेवण करत असशील तर मी नंतर येईन, बरोबर. तुम्ही असंही म्हणू शकता, तू जर हे काम करत असशील तर मी नंतर येईन. त्यावेळेस तुम्ही ही वाक्यरचना तिथं बोला. त्यानंतर इफ युअर वर्क हॅज फिनिश्ड यू कॅन गो, म्हणजे तुझं काम संपलं असेल तर तू जाऊ शकतोस. फिनिश म्हणजे काय, संपणे. त्याला दुसरं का आपण एक स्मार्ट मध्ये बोलू शकतो, ओव्हर. इफ युअर वर्क इज ओव्हर यू कॅन गो, जर तुझं काम झालं असेल तर तू जाऊ शकतोस. त्यानंतर पहा, इफ आय कम टू नो. आता हा ही फ्रेझल वर्ब आहे. कम टू नो म्हणजे काय, बघा इथं लिहून देतो, तुमच्या लक्षात लिहून घ्या. हे असे जे काही शब्द आहेत तुम्ही लिहून घ्या आणि बारीकीने अभ्यास करा, थोडासा सराव करा आणि याचा तुमच्या डेली रुटीन मध्ये वापरा, म्हणजे जेणेकरून काय तुमचा सराव होऊन जाईल. आता पहा इथं, टू कम टू नो याचा अर्थ आहे माहित पडणे किंवा कळणे. आता याचा सेकंड फॉर्म काय, केम टू नो. थर्ड फॉर्म कम टू नो. म्हणजे ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, चेंजेस करायचे, म्हणजे त्याचं फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म घ्यायचे. आता याचा अर्थ काय, माहित पडणे. इफ आय कम टू नो धिस, जर मला हे माहित पडलं, आय विल टेल यू, म्हणजे मी तुम्हाला सांगेन. बघा, आपण म्हणतो ना की जर तुमचं हे प्रकरण जर मला माहिती पडलं तर मी 100% तुम्हाला सांगणार. हे मराठीतलं वाक्य असणार. इफ आय कम टू नो धिस प्रकरण म्हणलं तर काय, म्हणजे मॅटर. इफ आय कम टू नो धिस मॅटर आय विल टेल यू डेफिनेटली, म्हणजे तुमचं हे प्रकरण जर मला माहिती पडलं तर 100% मी तुम्हाला सांगणार. पहा, ह्या 6 वाक्यरचनाचा अभ्यास करा व्यवस्थित, आणि या 6 वाक्यरचना तुम्हाला वाटतात 6च आहेत, पण हे तुमचं आयुष्य पूर्ण बदलून टाकतील स्पीकिंग मधलं. पहा, काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब